मी एक मला कमेंट्स आलेले की रिक्षा घ्यावी का नाही, रिक्षा शिफ्टने चालवावी, शिफ्टने हाफ टाईम परवडतं का नाही, आणि फोर व्हीलर परवडते का रिक्षा परवडते, आणि बजाज आणि टी व्ही एसमध्ये कुठली गाडी चांगली, या 4-5 प्रश्नावर माझं एक म्हणणं आहे. मी आमचा धंदा बघताय, म्हणजे जे रिक्षावाले टाकतात, मी म्हणा अजून माझ्यासारखे जे टाकत असतील, त्यांचा जर धंदा तुम्ही बघून जर ह्या लाईनीमध्ये यायचं ठरवत असाल तर त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. फक्त ही व्हिडिओ फक्त त्याच्या माहितीसाठी आहे की कॅब्स, रिक्षा आणि ह्याच्यामध्ये काय फायदा आहे का नाही. आता पहिली गोष्ट टी व्ही एस आणि ह्याच्यासाठी टी व्ही एस आणि बजाजमधली बघायला गेलं तर बजाज भारी मी म्हणू शकतो की बजाज मॉडिफाय करू शकतो. बजाजचे तुम्हाला गॅरेज हे ते सगळ्या जागेवर बघायला मिळते, पण टी व्ही एसचं गॅरेज कमी आहेत. मेंटेनन्सचं मला माहिती नाही टी व्ही एसचं, पण बजाजचे तर बरं आहे. आणि दुसरी गोष्ट, रिक्षा चालवणं परवडतं का नाही. आमचा पूर्ण धंदा आहे ना, पूर्ण धंदा ओला, उबर, रॅपिडो आणि सीट ऑटो यांच्या भरोश्यावर चालतो. पहिलं सीट ऑटो बघायला गेलं, सीट ऑटोला कचरा झालेला आहे गाड्यांचा. गाड्या पुण्यामध्ये काय नाही म्हणलं 1.5 लाखाच्या वर गाड्या झालेल्या आहेत रिक्षा. मग धंद्यामध्ये किती गाड्या असू शकतात, म्हणजे धंदा किती असेल तुम्ही आत्ता अनुभव करा. पहिली झालं ओला उबर रेट पूर्ण डाऊन देत आहे. आता मीटरला आहे पर किलोमीटर 17 रुपये प्लस वेटिंग आहे. आणि ओला उबर देतं 16, 16.5, काही गज 14ने देतं, काही गज 15ने देतं. जर ह्यांच्या भरोश्यावर जर गाड्या घेतल्या गेल्या तर तुम्हाला परवडेल का. की आत्ता आमचा धंदा दिसतो 1,500, नंतर माझं मध्ये 500 बी होतो आहे, कधी 2,000 होतो आहे, कधी 1,500 होतो आहे, कधी 2,500 रुपये धंदा होतो आहे. पण 2-2, 3-3 दिवस जर वाजलं नाही बुकिंग तर तुम्हाला तुमच्या गाडीचे EMI, तुमचं घर खर्चा हे ते सगळं तुमचं होऊ शकतं का. ह्या गोष्टीचा फक्त पहिला विचार करा. आणि नंतर ह्या गोष्टीचा विचार केल्याच्या नंतर रिक्षा तुम्ही आता काम करताय काहीतरी, त्याच काम धंद्यामध्ये काहीतरी चांगलं बघायचं ट्राय करा, माझं म्हणणं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की रिक्षा लय भारी आहे, मी पार्ट टाईम चालवतो, हे करतो, तुम्हाला पार्ट टाईममध्ये 250-300 रुपये शिप आहे गाडीला, 200 म्हणा, काही 150 म्हणा, हाफ टाईमला 150 तर असणारच आहे. मग ती शिप देऊन तुम्हाला परवडेल का. शिप प्लस गॅसला 100-150 रुपये गॅसचे धरा, 150-300 रुपये तसे गेले, तुमचा होणार 500-600 रुपये धंदा. 300 रुपये गेले, 300 रुपये तुम्हाला उरणार. पण तुम्ही जर तुमची लाईन सोडून आमच्या लाईनमध्ये येत असाल तर माझं म्हणणं आहे की नका येत बसू. आणि आम्ही जे व्हिडिओ टाकतोय, आम्ही कशासाठी टाकतोय की आमची जी लाईन झाली आहे ती पूर्ण खराब झालेली आहे. रिक्षा, फोर व्हीलर्स हे लाईन पूर्ण खराब झाली आहे. त्याच्यामुळं आम्हाला बी व्हिडिओ काढायचे काहीही शॉक नव्हते, पण आता बळजबरीने आम्हाला या रिक्षा मार्केटनं बाहेर निघायचं. कसे बघायला गेलं तर रिक्षावाल्याचे इमेज कसेही घाण आहे. आणि सोशल मीडियाला आता कॅमेरा घेऊन रस्त्याला चाललं तरी 10 लोक बघतात. मग रिक्षा चालून इमेज घाण आहे तर आपण अशी इमेज घाण आहे तशी इमेज घाण करू, म्हणून आम्ही सोशल मीडियाकडे घुसलेलो आहे सगळे लोक. मी तर घुसलो आहे, दुसऱ्यांचं मला माहिती नाही, मी तर सोशल मीडियाकडे गेलो आहे. कारण मला माहिती आहे की मला काही माझ्यात नाही, ह्या लाईनमधनं मला काही फायदा होणार नाही आहे. ही लाईन ओला, उबर, रॅपिडो ह्यांच्या भरोश्यावर पूर्ण ह्या 3 कंपन्यांनी, रिक्षा म्हणा, कॅब्स म्हणा, ह्यांना भिकायला लावलेलं आहे. आता तुम्हाला 4-5 दिवसाचा धंदा दिसतोय आमचा, पण हा आमचा जीवाला मारून धंदा होतोय. आता जीवाला मारून म्हणलं तर कसं आहे, रेट कमी भेटले, आकडा मोठा असतो. रेट कमी असला, आता 400-300. आता मी परवा दिवशी रावेतला होतो, रावेतवरून नांदेड सिटी बुकिंग मला वाचली, 30 किलोमीटरची बुकिंग होती. 30 किलोमीटरला होतं ते 510-520 रुपये 30 किलोमीटरला होते. मला त्या दिवशी मला 450 रुपये का 440 रुपये मला भेटले. आता मला ते बुकिंगला काय परवडलं, फक्त घराची इकडची होती. म्हणजे कसं चालू आहे, तोंड दाबायचं आणि मारायचं. रिक्षावाल्याला काय आहे, मोठा आकडा भेटला वर उड्या मारत जातोच. आणि जे रेग्युलर RTOचे जे नियम आहेत, हे कंपन्या, कुठलीच कंपनी अशी नाही आहे की RTOचा हा नियम पाळते. ओला उबर ओलाचं बघायला गेलं, ओला पर बुकिंगमध्ये 30 रुपये खाते. उबरचं बघायला गेलं, उबर पर 15 किलोमीटरच्या वर तुम्हाला 15 रुपये पर किलोमीटर देते. रॅपिडो पण तेच देते. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट काय वाटतोय ते बघा. आमचं म्हणणं आहे आता रिक्षा बघायला गेलं, रिक्षा आहे 3 लाखाची रिक्षा आहे. आता 3 लाख रुपये कुणाकडे तर असे पडून तर नसतात, कोणी कष्ट करून कमवून ह्याच्यामध्ये लोन मारून यायचं ह्या लाईनमध्ये विचार करतोय.
ह्या लाईनमध्ये लोन मारून यायचं म्हणजे लोननी गाडी घेऊ, लोनवर घेऊ, आपली गाडी सुटते हे. पण तुम्हाला जर तुमची जे लाईन चालू असेल आणि जर कोण काम करत नसेल तर ह्या लाईनमध्ये येत असेल बाबा, त्याला 10-15 हजार रुपये जरी पडले तरी चालतात, तर त्यांनी ह्या लाईनमध्ये यावं. आणि 4 व्हीलरचं बघायला गेलं तर 4 व्हीलरला रेट डाऊन आहेत. कंपन्यांना बी गाड्या सध्याला बघतोय तर कंपन्यांना बी गाड्या लागलेल्या दिसत नाही आहेत. आणि त्यांची गाडी आहे 7-8 लाखाची गाडी, 15 हजार रुपये दर महिन्याला भरायचे. परत आपलं दर वर्षाला इन्शुरन्स, टॅक्सी काय काय असतं जेवढं 4 व्हीलरचं तेवढा त्रास सहन करायचा. त्याच्यानंतर ती 4 व्हीलर बघायची. 15,000चा EMI त्याला दर महिन्याला, 2-3 हजाराचं सर्व्हिसिंग आणि त्याला 3-4 हजार रुपये लागतात. 4 हजार रुपये तसे बघायचे. तुम्हाला काय परवडते बघा. माझं म्हणणं, जे लाईन करताय तुम्ही प्रॉपरली, काम कुठं करत असाल त्या कामामध्ये काहीतरी चांगलं करायचं बघा. ह्या लाईनमध्ये येऊन तुम्हाला काहीच फायदा नाही. माझं तर म्हणणं आहे आम्ही ही लाईन सोडायचं बघतोय, आम्हाला ह्या लाईनमध्ये काहीच म्हणणं नाही. माझ्या म्हणण्याने जर येत असेल, माझे जर सबस्क्रायबर असताल तुम्ही, तर माझं एकच म्हणणं आहे का की तुम्ही जे काम करताय तेच काम करा. दुसऱ्या कामामध्ये इंटरेस्टेड देऊ नका. दुसऱ्याच्या कसं झालं, लोकांचं बघून आपण मोटिवेशन होतो. आणि मोटिवेशन झाल्याच्या नंतर, आता काल मी बघायला गेलो फुल मोटिवेशन होतो, म्हणलं काही झालं तरी 8 तासामध्ये मला 20 बुकिंग मारायच्या होत्या, त्या मारतो म्हणलं. मी 15 बुकिंगमध्येच फसलो होतो. 15 बुकिंगच्या वर मला एकही बुकिंग वाजली नाही. आणि उबेरने काय केलं, लालच दिली 1200 रुपये इन्स्टिट्यूट. आणि हे आम्ही तुम्हाला दाखवतोय, तुम्हाला लालच देतोय की तुम्ही रिक्षा घ्या. जर सबस्क्रायबर असतात, माझी फॅमिली असतात, तर मी माझ्या फॅमिलीला सजेस्टेड नाही करणार की रिक्षा लाईन 4 व्हीलर लाईनमध्ये येण्यात इंटरेस्टेड द्या. जर रिक्षा लाईनमध्ये येत असाल तर ओला उबेरच्या भरोश्यावर तर येऊ नका. तुमचे काय 400-500 रुपये व्हायची कॅपॅसिटी असेल, त्याच्यावर बी तुमचं घर भागत असेल तर तुम्ही येऊ शकता. 20,000 रुपये मंथली, 20,000, 15,000, 15-20 हजार रुपये तुम्हाला मंथली भेटून शकतात. मी आरामात सांगतो. जर तुम्ही कष्ट करणारे असाल तर तुम्हाला 15-20 झालं तर तुम्हाला काही नाही म्हणलं तरी, तुम्ही जर चांगली मेहनत करणार असाल प्रॉपरली, ओला उबेर, फक्त ओला उबेर आणि ह्याच्यावर लक्ष देता, तुम्हाला काय नाही म्हटलं तरी 15 तास 20 तास, तुम्ही 15-18 तास काम करणारी कॅपॅसिटी असाल तुमची. पाठीचा मणका जातो, कंबर जाते, प्लस डोक्याला ताप येतो. कारण ट्रॅफिकमध्ये ज्यावेळी अडकतं माणूस, त्यावेळी एवढा वैतागतं ना माणूस, त्याची गिनतीच नाही. 4 व्हीलर लाईनमध्ये चालतं, त्याच्यावर थोडंफार कडाने जाऊन शकतात. पण ह्या लाईनमध्ये नाही आलं तर माझं म्हणणं परवडेल. आणि 4 व्हीलर घेताना बी विचार करा की कुठल्या रिझननी घेताय तुम्ही. तुमच्याकडे 4 व्हीलरचं रिझन काय आहे की मी कंपनीला लावू शकतो, मी माझं रिलॅक्स, मला एवढे भेटू शकतात, तर तुम्ही 4 व्हीलर रिक्षा लाईनमध्ये या. अथवा रिक्षा बी घेऊन नका. रिक्षाचे तुम्ही रिक्षा घेताय त्या कामामध्ये किती रिक्षा ऑलरेडी पुण्यामध्ये झालेल्या आहेत त्या चेक करा. त्या धंद्याचा तुम्हाला किती धंदा भेटणार आहे हा धंदा चेक करा. आणि नंतरच ह्या लाईनमध्ये या. नाही तर तुमच्या सुरक्षेमध्ये तुम्ही चालू असाल, कुठं काम गेम करत असाल, त्याच्यामध्ये काही ना काही तर चालू करा. नाही तर कुठलं हॉटेल लाईन, कुठं दुसरं काही तुम्हाला जे आवडतं त्या लाईनमध्ये घुसा. फक्त पैशासाठी ह्या लाईनमध्ये येऊ नका. आणि पैसा आता ह्या लाईनमध्ये राहिलेला पण नाही आहे. आता बघा तुमची इच्छा.